सोशल मीडियावर मराठीच्या मुद्द्यावर तुम्हाला अनेक व्हिडिओ पाहायला मिळालेले असतील। राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बँकांमधील व्यवहार किंवा पाट्या या मराठीत असायला हव्या यावरून हाती घेतलेलं आंदोलन, त्यात बँक व्यवस्थापकांना विचारलेले जाब, कधी कधी मारहाण, ह्या सगळ्या गोष्टी चर्चेचा आणि टीकेचा सुद्धा विषय बनलेली आहे। काही जण या गोष्टींच्या समर्थनात आहेत तर काही जण या सगळ्या गोष्टींच्या विरोधात सुद्धा आहेत। पण जे विरोधात आहेत किंवा तुम्हाला सगळ्यांनाच याबद्दलची कल्पना आहे का की राज ठाकरेंनी हाती घेतलेलं हे आंदोलन म्हणजेच बँकांमध्ये मराठी असायलाच हवं हा हट्ट हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचाच एक नियम आहे। काय म्हटलंय नेमकं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणि काय आहेत ते सगळे नियम आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात नेमकं काय म्हटलेलं होतं ते थोडक्यात समजून घेऊ आणि त्याच्यानंतर त्या मुद्द्यावर येऊ, नियमांवर येऊ। प्रत्येक राज्याची राजभाषा आहे आणि त्याचा सन्मान हा राखला गेलाच पाहिजे असं राज ठाकरे म्हणालेले। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आस्थापनेत मराठीचा मान हा राखलाच पाहिजे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत आस्थापनेत मराठी वापरली जाते की नाही हे तुम्ही सगळे पहा। महाराष्ट्र तुम्ही मराठी म्हणून सगळे कडवटपणे उभं राहिलंच पाहिजे हे आवाहन त्यांनी एक प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेला, मराठी लोकांना केलेलं होतं। पण अर्थात हा एक कार्यक्रम मनसैनिकांना सुद्धा हाती देण्यात आला आणि तेव्हापासून मनसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी बँकांमध्ये जात आहेत आणि तिथे जाऊन पाहत आहेत की खरोखर तिकडे मराठीचा वापर हा होतो की नाही। आता बऱ्याचदा सोशल मीडियावर तुम्हाला डायरेक्ट रिॲक्शन पाहायला मिळते, म्हणजे डायरेक्ट मनसैनिकांनी कसा चोप दिला, मारहाण केली, जाब विचारला, दमदाटी केली, हे सगळे व्हिडिओज पाहायला मिळतात। पण बऱ्याचदा त्यातली जी मूळ ॲक्शन असते ती दाखवली जात नाही, याबद्दल सुद्धा चर्चा होतीये। जसं की बऱ्याचदा त्या ठिकाणी गेल्यानंतर मुजोरी पाहायला मिळते, मराठीचा अवमान केला जातो, मराठी कशाला हवी अशा पद्धतीचे हलक्यात सुद्धा घेतानाचा ॲटिट्यूड पाहायला मिळतो आणि म्हणूनच हे सगळे व्हिडिओज जे आहेत ते सोशल मीडियावर फार व्हायरल झालेले आहेत। आणि यातनं बऱ्याचदा हा सुद्धा प्रश्न पडतो की ही अशी सक्ती केलीच कशी जाऊ शकते। पण यासाठी तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि तो नियम असल्यामुळेच कदाचित राज ठाकरे ही भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळते। 1 जुलै 2014 ला ज्यावेळी केंद्रात मोदी सरकार आलेलं होतं त्याच वेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं परिपत्रक काढून सांगण्यात आलेलं होतं की सर्व बँकांना, सरकारी असो किंवा खासगी, सर्व बँकांना सांगितलेलं होतं की त्यांचे व्यवहार हे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेत असायला हवेत। पहिला नियम, बँकांवरील सर्व फलक हे इंग्रजी, हिंदी सोबतच प्रत्येक राज्याच्या त्यांच्या भाषेत सुद्धा असायला हवेत। दुसरा नियम, बँकांकडून देण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधांबाबतची पुस्तिका सुद्धा हिंदी, इंग्रजीसह त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेत सुद्धा असायला हवी। ग्राहकांसोबत बोलताना बँकेने एकतर हिंदी किंवा त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेतच बोलायला हवं। हा नियम पुन्हा एकदा ऐका की एकतर हिंदी किंवा त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेतच, म्हणजे इथे तर इंग्रजी याचा उल्लेख सुद्धा नाहीये। याचाच अर्थ प्रत्येक वेळेला बँकेमध्ये तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला तुम्ही तुमच्या प्रादेशिक भाषेत बोलण्याचा हट्ट हा धरू शकता किंवा ती अपेक्षा ठेवू शकता। हिंदी किंवा प्रादेशिक भाषेचा वापर हा असायलाच हवा बँकांच्या व्यवहारामध्ये असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगते। चौथा नियम, बँकेतले व्यवहार, मग ते पासबुक असेल, खातं उघडण्याचा अर्ज असेल, पैसे काढणं भरण्यासाठीचे अर्ज असतील, हे सगळे कागदोपत्री होणारे जे व्यवहार आहेत ते त्रिभाषिक असायला हवे, म्हणजेच इंग्रजी, हिंदी किंवा त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेत असायला हवे। चेक भरताना, म्हणजे ज्याला आपण धनादेश म्हणतो खरं तर, पण चेक भरतानाही इंग्रजी, हिंदी सह प्रादेशिक भाषेचा वापर बँकेत स्वीकारायला हवा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। ही सगळी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जर तुम्ही संकेतस्थळावर गेलात ही सगळी तर तिथे सुद्धा तुम्हाला पाहता येईल, ज्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मी तुमच्या समोर ठेवेन। पण त्याच सोबत तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री जयंत सिन्हा यांनी सुद्धा ही सर्व माहिती जी आहे ती लोकसभेमध्ये सुद्धा सविस्तर दिलेली होती आणि त्यातलेच हे सगळे नियम जे आहेत ते आता आम्ही तुमच्या समोर ठेवलेले आहेत। त्यामुळे हा जो एकीकडे दिसताना असा अट्टहास वाटतोय किंवा हट्ट वाटतोय की ह्या सगळ्या गोष्टींची सक्ती का केली जाते, तर मुळात ही सक्ती म्हणण्यापेक्षा हा नियम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतामध्ये बँकेचे सगळे सर्वोच्च अधिकार ज्याला देऊन ठेवलेले आहेत, ज्याला सेंट्रल बँक आपण म्हणतो, त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच हे नियम काढलेले आहेत की भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक अगदी गावखेड्यापासून सगळ्या बँकांना हा नियम सांगण्यात आलेला आहे की तुमचे सगळे व्यवहार बोलतानाचे असतील किंवा कागदोपत्री असतील, या सगळ्यांमध्ये जसा हिंदी आणि इंग्रजीचा वापर होतो त्याच पद्धतीने त्या राज्यांची प्रादेशिक भाषा ही सुद्धा त्याच्यामध्ये असायला हवी आणि तसं नाही झालं तर अर्थात तुम्ही त्याबद्दलची तक्रार सुद्धा करू शकता। या व्हिडिओबद्दल आणि या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।